मंडळी, सांगलीकरांच्या या प्रसिद्ध हत्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे का? नसेल तर ऐका. बिहारच्या सोनपूरमधून 5 वर्षांचं एक हत्तीचं पिल्लू सांगलीत आणलं होतं. त्याचं नाव ठेवण्यात आलं बबलू. बबलूला सांगलीच्या हत्तीखान्यात ठेवण्यात आलं होतं. पुढे जाऊन सांगली शहरात गणेशोत्सवादरम्यान विशेषतः मिरवणुकीमध्ये बबलू प्रसिद्ध झाला. तो सांगलीच्या पटवर्धन संस्थानिकांच्या काळात मिरवणुकीत तो सर्वात पुढे असायचा आणि गणेश भक्तांकडून त्याच्यावर पेढे, खोबऱ्यांची उधळण होत असे. मंदिरात आलेले भाविक त्याचं दर्शन घेतल्याशिवाय पुढे जात नव्हते. लहान असताना त्याने एकदा बैलगाडी आपल्या सोंडेने भिरकावून दिली होती. मात्र त्यानंतर तो बराच शांत झाला. शिवाय सांगलीकरांनी त्याच्यासाठी खास टीव्ही सुद्धा लावला होता आणि त्यावर तो नॅशनल जिओग्राफीवरचे कार्यक्रम बघायचा. त्याच्यासाठी पंख आणि शॉवर लावायला तो खुणेने सांगायचा. पुढे त्याचं वयोमानाने निधन झालं. सांगलीकरांनी त्या दिवशी कडकडीत बंद पाळला होता. राजघराण्यातील व्यक्तीचं जिथे दहन होतं तिथे त्याचं दहन करण्यात आलं आणि आजही तिथे त्याची समाधी आहे. ही इंटरेस्टिंग माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच आपल्या विश्वास बाहेरला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.